नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खानापूर तालुक्यातील नंदगड येथे तब्बल 24 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेला आज बुधवार सकाळपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला. नंदगड येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा शुभारंभ आज बुधवारी प्रारंभी पहाटे 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत होम, अभिषेक वगैरे धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सूर्योदयाला ब्राह्ममुहूर्तावर सकाळी 7:11 अक्षतारोपण कार्यक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी नंदगड यात्रा उत्सव समितीचे सदस्य, हजारो भाविक उपस्थित होते. अक्षतारोपण कार्यक्रमानंतर देवीला सवाद्य मिरवणुकीने गावात फिरवण्यात आले. सदर यात्रोत्सव आजपासून सलग 12 दिवस म्हणजे येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तसेच यात्रोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी यात्रोत्सव कमिटी व पोलिसांकडून बाहेर येणाऱ्या दुचाकी व 4 चाकी वाहनांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने परगावहून येणाऱ्या भाविकांच्या या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था गावाच्या 3ही वेशी बाहेर करण्यात आली आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे. बस चालकाचा ताबा सुटल्यानं बस सरळ शेतात जाऊन थांबली. चालकाच्या सतर्कतेमुळे 60 प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना गोकाक तालुक्यात घडली आहे. सुमारे 60 प्रवाशांना गोकाक येथून सावळगी गावाकडे घेऊन जात असताना हा अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना गोकाक शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांची आराध्य देवता असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची माघी पौर्णिमानिमित्त यात्रा साजरी होत आहे. माघी पौर्णिमा यात्रेनिमित्त आज तब्बल 8 लाख भाविक डोंगरावर हजर झाले आहेत. पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक, पूजा अर्चा करण्यात आली आणि त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. आई उदोच्या गजरामध्ये लाखो भाविकांनी आज भंडाऱ्याची मुक्त उधळण करत श्री रेणुका देवीचं दर्शन घेतलं. लाखोंच्या संख्येने भाविक यात्रेसाठी डोंगरावर दाखल झाले आहेत. उदग आई उदच्या गजराने सौंदत्ती डोंगर दुमदुमला. यावर्षीच्या यात्रेसाठी बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र येथील प्रत्येक गावातून भाविकांसह खासगी वाहने, परिवहन महामंडळाच्या बसेस, ट्रॅक्टर, बैलगाड्या, इतर खासगी वाहने डोंगरावर आली आहेत. देवी दर्शनाला भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभाव परिसरातही पवित्र स्नानासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. कॅन्सरला कारण ठरणाऱ्या बॉम्बे मिठाईवर कर्नाटकात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील बेळगाव शहरामध्ये बॉम्बे मिठाई खुलेआम विक्री होताना दिसत आहे. कलर कॉटन कॅन्डीमध्ये अनेक विषारी घटक असतात आणि त्याची विक्री किंवा वापर केल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा 2006 नियम 59 चे उल्लंघन केल्याचे प्रकरण आढळल्यास 7 वर्षापासून जन्मठेप आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होण्यासह संबंधितांवर न्यायालयात खटला दाखल केला जाईल. असे घातक पदार्थ दीर्घकाळ सेवन केल्यानं लहान मुलांसह ग्राहकांना कर्करोगासारख्या घातक आजारांना सामोरं जावं लागत असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे अशा विक्रीवर कडक बंदी घालणं गरजेचं आहे. कसई गल्ली, भुई गल्ली, कामत गल्ली येथील नादुरुस्त चेंबरच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले होते. या समस्या सोडवण्यासाठी आज बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी मुख्यमंत्री निधीतून या कामाला प्रारंभ केला. या सर्व भागामध्ये ड्रेनेज चेंबरच्या समस्या अनेक आहेत. त्या लवकरात लवकर दूर करू असं आश्वासन येथील नागरिकांना आमदार सेठ यांनी दिलं. या भेटीप्रसंगी वॉर्ड क्रमांक 3च्या नगरसेविका ज्योती कडोलकर, युवा नेते अमान सेठ, गल्लीतील पंचमंडळी कार्यकर्ते तसेच महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सिव्हिल हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या 14 जणांना ASI पदावर बढती देण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केलाय. यापूर्वी विविध ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन ASI पदावर बढती देऊन विविध स्थानकांवर नियुक्त करण्यात आलं आहे. या सर्वांचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी शुभेच्छा दिल्या. टस्कर हत्तीनं धुमाकूळ घातल्यानं शेतातील ऊसाचं तब्बल 1.5 लाख रुपये किमतीचं नुकसान झालं होतं.
वन खात्याकडून मिळणारी नुकसान भरपाई ही रक्कम केवळ 13,000 आणि त्यासाठी झालेला खर्च 3,000. हा विचित्र प्रकार जांबोटी भागातील कालमणी येथील शेतकरी रमेश सुतार यांच्या नशिबी आली आहे. 2024च्या जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात एका टस्कर हत्तीनं कालमणी हब्बनहट्टी परिसरात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची झोप उडवून दिली होती. रमेश सुतार यांच्या शेतातील जवळपास 2 एकर जागेमधील ऊसाचा टस्कराने फडशा पाडला होता. त्यामुळे सुतार यांचं जवळपास 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. वन खात्यानं त्याची पाहणी करून पंचनामा केला आणि नुकसान भरपाईसाठी अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला होता. नुकसान भरपाईचे कागदपत्र मिळवण्यासाठी महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना व इतरांना असा सुतार यांना एकूण 3,000 रुपये खर्च आला होता. वन खात्याकडून नुकसान भरपाई म्हणून फक्त 13,000 रुपये मिळाले. त्यातील खर्च 3,000 रुपये वजा केल्यास हातात उरले केवळ 10,000 रुपये. 1.5 लाख रुपयांऐवजी 10,000 रुपये मिळाल्याने लग्नाला 20 आणि वाजवायला 30 या म्हणीप्रमाणे सुतार यांनी आता ऊस पिकाला रामराम करून आपल्या सुतारकीचा व्यवसाय केलेला बरा, अशी प्रतिक्रिया तरुण भारतशी बोलताना दिली. खानापूर तालुक्यातील नंदगड येथे 24 वर्षांनंतर गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा बुधवार दिनांक 12 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. त्यानिमित्त नंदगड गावच्या हद्दीत यात्रा काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दारू विक्री बंदीचा आदेश बजावलाय. या आदेशानुसार दिनांक 11 फेब्रुवारी रात्री 8 वाजल्यापासून ते 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत नंदगड ग्रामपंचायत हद्दीतील दारू दुकाने, बारमध्ये सक्त दारू विक्रीची बंदी घालण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तींना कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा 1965च्या कलम 32 अंतर्गत शिक्षा केली जाईल, असा आदेश देण्यात आलाय. चंदगड वन्य परिसरात शिकारीच्या उद्देशाने आलेल्या 2 शिकाऱ्यांना शिकारीच्या साहित्यासह पकडण्यात चंदगड वन खात्याला यश आलंय. दोन्ही शिकारी अटक करून चंदगड न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 3 दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. वन खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार नियमित गस्तीवर असलेल्या वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जंगलामध्ये ठिकठिकाणी बकऱ्याची चरबी लावलेली स्फोटके दिसून आली. स्फोटकांचा शोध घेत असताना संशयित जेमिनी मंजू राजपूत आणि मंजुनाथ धरम राजपूत हे दोघेही राहणार सदाशिवपुरा, शिमोगा, कर्नाटक अशी आहेत. त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या 100 स्फोटकांसह 1 मोटरसायकल आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले. येडूर परिसरात रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. यंदा सदर पिकांना पोषक वातावरण असल्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली आहे. उत्पादन चांगले मिळणार असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील चंदूर, येडूरवाडी, कल्लोळ, इंगळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी खोडवा ऊस कारखान्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत गाळपास पाठवून देतात. त्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने जमीन भुसभुशीत करून यानंतर सरी सोडून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर पहिल्या आठवड्यात पाण्याच्या सोयीनुसार केली जाते. गहू, हरभरा, ज्वारी यासह अन्य बियाण्यांची सरीमध्ये टोकणणी केली जाते. पाटपाण्याच्या सहाय्याने पिकांना पाणी देऊन पिके दर्जेदार आणली आहेत. सध्या सदर पिके जोमदार आली असून ती अंतिम टप्प्यात आहेत. आगामी काळामध्ये काढणी, मळणी कामाची लगबग उडणार आहे. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सत्तांतराने हुक्केरी विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणावर मोठा बदल होणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. हिरण्यकेशीवर आलेल्या कर्जाच्या संकटानं घडलेल्या घडामोडीनं वास्तवता बदलून ठेवली आहे. परिणामी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजीनाम्यापाठोपाठ हिरण्यकेशीत झालेल्या सत्तांतरामुळे कत्ती घराण्याच्या सत्तेला मोठा धक्का बसलाय. अण्णासाहेब जोल्ले यांनी धूर्तपणे कारखान्याचे स्वामित्व आपल्या हाती घेतल्यानं मोठ्या परिवर्तनाची नांदी होऊ घातली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.